तुर्कस्तान आणि अझरबैजान की सांगतो, ज्यांचं एक तसं सेकंद. भारताशी थेट काही हो, शत्रू का नाही, ते आहे? वैर नाही असले तर बरेच संबंध होते, ते एकदम इतक्या कठोरपणे की आमचं नुकसान झालं तरी आम्ही पाकिस्तानच्या बाजूने उभे राहणार, असा इतका काय अस्मिता किंवा कोणता असा मुद्दा की जो एवढा विरोधात घेऊन गेला त्यांना? अगदी साधी गोष्ट आहे. अझरबैजानचं आर्मेनियाशी लढाई चालली आहे. आर्मेनियाला आपण पिनाक आणि नाग हे मिसाईल्स दिलेले आहेत. आपण त्यांचे शत्रू ऑलरेडी झालेलो बरं. आहोत. ही एक गोष्ट घ्या. अझरबैजान हे मुस्लिम राष्ट्र आहे. दुसरं गोष्ट, तुर्कस्तानला खलिफा व्हायचं आहे, त्यामुळे त्याला जमेल तिथे मुस्लिम राष्ट्रांना सपोर्ट करत आहे. तुम्ही लक्षात घ्या, सौदी अरेबियाने सुद्धा सपोर्ट केलेला नाहीये. आणि आज 57 ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीजमध्ये फक्त हे 3 देश आहेत, पाकिस्तान, तुर्कस्तान आणि अझरबैजान, ज्यांनी या सगळ्या कृतीला सपोर्ट केलेला आहे. बाकी सगळे आयदर आपल्या बाजूने आहेत किंवा गप्प बसून आहेत. याला राजनय म्हणतात. तुम्हाला राजनय ऐकायचा होता ना, याला राजनय म्हणतात. याचा कुठेतरी उल्लेख करा. अरे कृतज्ञता नाहीये तुमच्यामध्ये. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या टीमनी जे केलं त्याबद्दल कृतज्ञ राहायला पाहिजे. आम्ही काही केलं नाही मानलं, तुम्ही काही करू शकत नव्हता तेही दिसत होतं. आजही तुम्ही तुर्कस्तानमध्ये तुमच्या पार्टीचं ऑफिस उघडताय आणि त्याबद्दल तुम्हाला काही वाटतच नाहीये त्याबद्दल काही. हा काय प्रकार चाललाय? आपण कोणाला राज्यावर आणलेलं होतं इतकी वर्ष? मी सामान्य माणूस बोलतोय, मी बीजेपीचा मेंबर नाही, पण मला ते वेदना जाणवलेली आहे. आमच्या निरपराध आणि निशस्त्र लोकांना मारल्याची वेदना मला जाणवली आहे. माझ्याकडे बंदूक असती तर मी जाऊन तिथे काहीतरी केलं असतं असं मला वाटत होतं.